महाराष्ट्राचे मंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या आशीर्वादाने मिळाला नारी शक्ती महिला बचत गटाला रोजगार। महिलांनी मानले आभार। दिग्रस नगर परिषदेचे शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांच्या सहकार्याने दिग्रस नगर परिषद अंतर्गत 14 शाळांच्या गणवेश कंत्राट मिळाल्याबद्दल महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता। शिवसेनेच्या दिग्रस महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा नारी शक्ती बौद्ध सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षताई महादेवराव निगोट यांच्यासह महिला बचत गटाच्या महिलांनी मानले माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांचे मनपूर्वक आभार। तर शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता। माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांनी नारी शक्ती महिला बचत गटाला दिग्रस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या गणवेश वाटपाचा कंत्राट देऊन महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा व त्यांचे सक्षमीकरण तसेच त्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचे केली यावेळेस विनंती व मागणी। नारी शक्ती बौद्ध सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षताई निगोट यांनी नारी शक्ती महिला बचत गटाच्या अंतर्गत काम करणाऱ्या गोरगरीब गरजू विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या कार्याचा होत आहे गौरव। सध्या सर्वत्र बेरोजगारी व महागाईने सामान्य जनता त्रस्त झाली असताना दिग्रस दारवानेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या उदात्त हेतूने व आशीर्वादाने दिग्रस नगर परिषदेचे शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांना आदेशित केल्यानंतर दिग्रस नगर परिषद अंतर्गत 14 शाळांचे गणवेश कंत्राट येथील नारी शक्ती बौद्ध सेवा संस्थेला देण्यात आला। तसेच दिग्रस नगर परिषदेचे शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांनी शिक्षण समिती पदाधिकाऱ्यांची सभा घेऊन व मुख्याध्यापकांना शाळेचे गणवेश कंत्राट देण्याबद्दल त्यांनी आदेशित केल्यामुळे नारी शक्ती बौद्ध सेवा संस्था रजिस्टर नंबर F 20,778 यवतमाळ अंतर्गत महिला बचत गट नारी शक्ती वस्ती स्तर संघ यातील महिला गोरगरीब गरजू व विधवा महिलांच्या हाताला 14 शाळांचे गणवेश कंत्राट मिळाल्याने महिलांच्या हाताला रोजगाराची संधी देऊन आर्थिक हातभार लावला आहे। त्यामुळे नारी शक्ती बौद्ध सेवा संस्थेच्या अध्यक्षा तथा दिग्रस शहर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ वर्षताई महादेवराव निगोट, सचिव शीतल आकाश जयस्वाल, सौ सपनाताई विजय ठाकरे, भाग्यश्री जगदीश शिंदे, महिला बचत गटाच्या पदाधिकारी शिल्पाताई सिद्धार्थ वाडके, नयनाताई मनीष लाचुरे, सलोनीताई सतीश दखने, सीमाताई लखन पवार तसेच वनिताताई सुनील टेवरे, शिल्पाताई शेखर सरबेरे, पूजा मनीष सरबेरे, प्रतिभा संजय कदम, पूजाताई ब्रह्मा राठोड, सपनाताई दुर्गेश गावंडे, रोहिणी अविनाश घोडाम, आम्रपाली बाळू कांबळे, अंजली पंजाब वानकडे, मीना सूरज कांबळे, नूर जहां, शाहीन मुंबईवाले, नीता सोनोने सह कुमारी नंदिनी जतकर, अनुष्का कांबळे, सायली रत्ने, वेदिका मोरे, नंदिनी बेले, सृष्टी वाडके यांनी माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच यावेळी शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांनी व पदाधिकारी तसेच शिक्षण समिती पदाधिकारी मुख्याध्यापक यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त केली। तसेच यावेळी महिलांनी माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांना विनंतीपूर्वक मागणी करत त्यांनी दिग्रस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अंतर्गत गणवेश कंत्राट मिळवून द्यावा व नारी शक्ती बचत गट मधील गोरगरीब गरजू व विधवा भगिनींना रोजगार उपलब्ध करून
त्यांना त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावावा, त्यांचे आर्थिक बळकटीकरण करावे व सक्षमीकरण करून त्यांना मदत करावी अशी कळकळीची विनंती देखील त्यांनी यावेळी नामदार श्री संजय भाऊ राठोड, पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मृद व जलसंधारणचे महाराष्ट्र राज्य यांना केली आहे. जय महाराष्ट्र. मी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख आणि तसेच नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था याचे अध्यक्ष सौ वर्षाताई महादेव निगोड, आकांक्षा नगर इथून बोलत आहे. आणि माझी संस्था महिला सक्षमीकरणाची कामं करते. गेले 3 वर्षापासून आम्ही विविध प्रकारची कामं महिलांना देण्याचा प्रयत्न करतोय. 2 वर्ष झाले आम्ही दारवा येथील दही भाते मॅडमकडून शालेय गणवेश शिवायला आणायचो, पण त्यामध्ये काही फारसं म्हणजे आम्हाला त्रास होत होता तिथून आणणे नेणे. मग त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही डिग्रसमध्ये सुद्धा हे काम घेऊ शकता. गेले 1 वर्षापासून आम्ही शालेय गणवेशाच्या मागे होतो की आम्हाला हे शालेय गणवेश शिवण्याकरता मिळावे, पण फारसा काही आम्हाला सपोर्ट मिळाला नाही. त्यानंतर मी माननीय नामदार संजय भाऊ राठोड, आपले यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की महिला बचत गटांच्या नावाने GR आला आहे की महिला बचत गटांना शालेय गणवेश शिवण्याचे काम देण्यात यावे. तरी पण आम्हाला आतापर्यंत गणवेशाचे काम मिळाले नाही. तेव्हा मग भाऊंनी आदेश दिला की महिलांना कामं द्या, महिलांना कामं द्या. असा आदेश दिल्यानंतर आमचे शिक्षण सभापती माननीय श्री संजयजी बंग यांनी ही गोष्ट लक्षात घेतली आणि त्यांनी नगर परिषद शाळेच्या HMची मीटिंग बोलावून त्यांना आग्रहाने सांगितलं की आमच्या निगोट मॅडम आहे यांच्या संस्थेला तुम्ही शालेय गणवेशाचे कामं द्या. आणि त्यांनी त्यांच्या शब्दाचं पालन करून आम्हाला 14 शाळेचं काम दिलं आणि आमच्या महिलांनी अवघ्या आम्हाला 29 तारखेला काम मिळालं आणि आमच्या महिलांनी 15 दिवसामध्ये पूर्ण 14 शाळेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करून पूर्ण पॅकिंग म्हणजे शिवण्यापासून तर पॅकिंगपर्यंत हे कामं चांगल्या पद्धतीने केले. फक्त माझं एकच म्हणणं आहे की डिग्रस तालुक्यातील जर पूर्ण शाळा आम्हाला जर मिळाल्या तर आमच्या महिलांना कामं भरपूर मिळतील आणि त्यांना रोजगाराची संधी मिळेल, 4 पैसे त्यांच्या हातात. ह्या महिला बाहेर जाऊ शकत नाही कामाला, यांच्यामध्ये गुण आहे, ह्या शिलाई कामात एक्सपर्ट आहे, पण ह्या बाहेर जाऊन करू शकत नाही. हेच जर काम आपण त्यांना घरपोच दिले तर ह्या महिला आनंदाने काम करून आपल्या शालेय गणवेश तुम्ही जसं मोठ्या मोठ्या ठेकेदारांना हे कामं देता, माझं म्हणणं एकच आहे की मोठे मोठे ठेकेदाराला न देता तुम्ही जर हे आमच्यासारख्या बचत गटांना जर दिले तर महिलांना फार मोठा सपोर्ट होईल, फार मोठा आधार मिळेल. आणि मी एकच विनंती करते आमचे माननीय संजय भाऊ राठोड यांना की हे कामं आम्हाला देण्यात यावे. हे आपण थोडंसं शिक्षण विभागाला जर आदेश दिले तर हे लोक आम्हाला पूर्ण तालुक्याची कामं देतील. आणि एक दुसरी विशेष गोष्ट हे सांगायची आहे, माननीय श्री डॉक्टर बंग साहेब यांनी आम्हाला हे पण सांगितलं की तुम्ही मुलांना गिफ्ट द्या. त्यामुळे आम्ही शालेय ड्रेस तर देतच आहोत, त्याच मानधनामध्ये आम्ही शालेय ड्रेस तर देतच आहोत चांगल्या पद्धतीचे. आणि टिफिन बॉटल हे सुद्धा आम्ही आमच्यातर्फे त्यांना टाय बेट हे सर्व आम्ही त्याच निधीमध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तर मला सांगा मग आम्ही कुठे कमी पडतो? काही लोकांचं असं म्हणणं येते की महिला व्यवस्थित कपडे शिवत नाही, महिला चांगले काम करत नाही, पण तुम्ही संधीच नाही द्याल तर महिला घडतील कशा? तर माझं एकच म्हणणं आहे की आपण सगळे लोकांनी, सगळे HMनी जर आमच्यासारख्या महिलांना कामं दिले तर खरंच आम्हाला खूप हातभार होईल. धन्यवाद. एवढं बोलून माझी. नमस्कार, माझं नाव शिल्पा सिद्धार्थ वाडके. मी माननीय आपले पालकमंत्री जे आहे संजय भाऊ राठोड यांच्या पक्षामध्ये विभाग प्रमुख या पदावर कार्यरत आहे. तसेच आपल्या नगर परिषदेतले जे बचत गट वगैरे आहे याची CRP म्हणून मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून काम करत आहे. मागील 3 वर्षापासून आम्ही दारवा येथून, आमच्या दही भाते मॅडम आहे तिथे, दारवा येथून कपडे आणून, शालेय गणवेश आणून आम्ही आमच्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत ज्यांना कपडे त्याची शिलाई काम त्यांना करता येते पण त्यांनी घराच्या बाहेर जाऊन ते काम करू शकत नाही, अशा गरजू महिलांना आम्ही त्यांच्या घरपोच काम दिलं. दारव्यावरून कपडे आणून त्यांच्या घरपोच पोहोचवले, त्यांच्या मार्फत आम्ही घेतले, तर त्याच्यातून त्यांना थोडा बहुत फायदा झाला. ह्या वर्षी आपल्या वर्षाताई निगोड जे आहेत, नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था याच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी हा विचार केला की दारव्याहून आपण काम बोलवण्यापेक्षा जर आपण स्वतः जर करू शकत असेल तर आपल्या महिलांना त्याच्यापेक्षा जास्त रोजगार मिळेल.
कारण आम्ही दारवेहून जेव्हा बोलवत होतो तेव्हा आम्हाला फक्त 1000 पीस किंवा 500 पीस असे मोजकं काम मिळत होतं आम्हाला. आमच्या जास्त महिलांना काम मिळत नव्हतं. म्हणून ह्या वर्षी त्यांनी थोडीशी हिंमत करून समोर पाऊल टाकलं. त्यांच्या कार्याला आपले माननीय संजय भाऊ राठोड जे आहे यांनी सहकार्य दिलं. तसेच डॉक्टर संजय बंगजी आहे यांनी पण शाळेचे जितके नगर परिषदच्या जे कोणी प्रिन्सिपल सर आहेत त्यांच्याशी एक मीटिंग घेऊन चर्चा करून नगर परिषदच्या दिग्रसमधील नगर परिषदल्या 14 शाळा ज्या आहेत याचं आम्हाला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट द्यायला आम्हाला भरपूर उशीर केला त्यांनी. जवळपास 29 तारखेला 29/6/2026 आम्हाला त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला की हे काम तुम्ही करा. शाळा चालू झाल्या 30 तारखेला. अवघ्या 12/7/2026 ह्या रोजीपर्यंत आम्ही 14 शाळेंचे मुलाचे मुलीचे कपडे शिवणे, प्रेस करणे, घडी करणे, पॅकिंग करणे, शाळेवाईज काढणे एवढे कामं केलेले आहे. ह्याकरिता आमच्या ज्या महिला होत्या, ज्या बचत गटातील महिला आहे, कोणी महिला विधवा आहे, कोणी सिंगल मदर आहे, कोणाला आई नाही आहे, कोणाला वडील नाही आहे, इथे काम करणाऱ्या सगळ्या महिला गरजू महिला आहेत ज्यांना ह्या कामामार्फत 2 पैसे त्यांना मिळत आहे. अशाच महिला कार्यरत आहे. तर माझी आपले माननीय जे संजय भाऊ राठोड पालकमंत्री आहे त्यांना अशी विनंती आहे की ह्यावेळेस तुम्ही आम्हाला नगर परिषदच्या शाळा दिल्या, असेच जर तुम्ही आम्हाला जिल्हा परिषदच्या शाळा वगैरे दिल्या तर आम्ही ते काम पूर्ण करू शकतो. कारण आम्ही आज हे 3रं वर्ष आहे आम्ही काम करत आहे आणि दिलेल्या टाईममध्ये आम्ही आमचं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. जर तुम्ही आम्हाला असं जर समोर काम द्याल तर आमच्या ज्या भगिनी आहेत, माझ्या ज्या बचत गटातील महिला आहेत त्यांना वर्षभर काम मिळेल, त्यांच्या हाताला मजुरी राहणार. कारण की या महिलांना शिलाई काम तर येते पण कुठेतरी शिक्षणामध्ये कमी पडतात किंवा घरी कोणी मुलं बाळं सांभाळायला नसल्यामुळे ते घराच्या बाहेर पडू शकत नाही. अशा काही भरपूर अडचणी आहेत महिलाच्या मागे. ह्या कामामुळे असं होते की त्यांना बाहेर कुठे जायचं काम नाही पडत. आम्ही त्यांच्या घरपोच त्यांना माल नेऊन देतो, मोजून त्यांना कापड देतो आणि त्यांच्याकडून मोजून घेतो. तर याच्यामुळं असं होते की त्यांना बाहेर जायचं काम नाही पडत, प्लस त्यांना 2 पैसे त्यांना आधार पण होते. तर असं जर आम्हाला जर नेहमी यांनी काम जर देत गेले तर आमच्या महिलाला भरपूर सहयोग मिळेल. तसेच या महिला आमच्या गरजू महिला आहेत त्यांचे मुलं बाळं यांचा आशीर्वाद त्यांना नेहमी लागेल. एवढं बोलून माझी गोष्ट. मी प्रतिभा संजय कदम बोलत आहे आणि नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था आकांक्षा नगर इथून मी बोलत आहे. आणि हे आम्हाला रोजगार मिळालेला आहे 7-8 दिवसाचाच रोजगार आहे. हे आम्हाला वर्षा निगोट मॅडमनं हे रोजगाराचं काम दिलेलं आहे. पण हे तर 7-8 दिवसाचंच रोजगार आहे. एवढ्यामध्ये तर आमच्या मुलांची काहीच मदत होणार नाही. तर आम्हाला आणखी असा रोजचाच उद्योग मिळाला पाहिजे, तेव्हा आमच्या मुलांची म्हणजे थोडीफार शिक्षणाला मदत होईल. कारण आम्ही सिंगल पॅरेंट्स आहे आणि आमच्या मुलांची दोन्ही माझ्या एकटीवरच जबाबदारी पडलेली आहे. आणि मी एकटीच नाही की सिंगल पॅरेंट्स, आमच्या बाजूला पण हे जे ताई आहेत ह्या पण सिंगलच पॅरेंट्स आहे. यांच्या पण मुलांच्या छोटे मुलं आहे, यांचं पण पूर्ण शिक्षणाची जबाबदारी यांच्या एकटीवरच पडलेली आहे. अशा माझ्यासारख्या कित्येक महिला आहेत ज्या एकट्या त्यांच्या एकटीवर जबाबदारी आलेली आहे. त्यांनी काय करावं? तर खूपच मोठी परिस्थिती आलेली आहे. कारण आता माझी मुलं पण आता काय छोटे राहिले नाही. छोटे होते तेव्हाच त्यांचे वडील गेले, तेव्हा बसून माझ्या एकटीवर जबाबदारी आली. तर मी केव्हा पण अधूनमधून मॅडमच्या घरी येत असते. काही शिल्लकचे कामं आहेत का, काही मॅडम तुम्हाला उद्योग मिळाला का, की मिळाला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्हाला कॉल करत जा मॅडम, आम्हाला पैशाची खूप गरज आहे, आमच्या मुलांची फी भरा. आणि एक तर कसा खर्च खूप वाढलेला आहे महागाईच्या काळामध्ये. आणि दोन्ही मुलाचे शिक्षण आणि आता छोटे होते तेव्हा काहीच वाटत नव्हतं. आता मुलं मोठी झाली, बाहेरगावी शिक्षणाला गेली, बाहेरगावी शिक्षणाला हॉस्टेलचा खर्च, त्यांच्या कपड्याचा खर्च आणि त्यांच्या ॲडमिशनचा खर्च. कारण मुलगा जरी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये असेल तरी पण थोडाफार खर्च त्याचा पण आहे. मुलगी प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहे, तिचा पण भरमसाठ खर्च आहे. तरी पण आता मुलींना शिक्षणाचं म्हणजे ट्युशन फी माफ झाली त्याबद्दल तर थोडी म्हणजे त्यांना हे मिळत आहे, स्कॉलरशिप मिळत आहे, ते थोडाफार आधार झाला आम्हाला. तरी पण आमचं भागून नाही राहिलं कारण खर्च खूप वाढला. त्यांचा याचा ट्युशनचा त्याचा खर्च द्यावाच लागते तिथलाही पण.
आम्हाला थोडं म्हणजे हे 8 दिवसातच जे आता सध्या 7-8 दिवसातच हे काय याच्या एवढं काही मजुरी मिळत नाही आणि मुलांना काही द्यायला पण उरत नाही. तर माझी एवढी विनंती आहे की माननीय श्री संजय भाऊ राठोड यांना की आणि बंग सरांना सुद्धा विनंती आहे की यांनी आमच्या मॅडमची म्हणजे मदत करावी आणि आमच्या मॅडमच्या थ्रू जेवढे आमच्या निगोट मॅडमला काम मिळेल तेवढाच आम्हाला रोजगार मिळेल आणि या रोजगारातून आमच्या मुलांची मदत होईल आणि शिक्षणाला आणि आमच्या भाऊला सुद्धा आमच्या मुलांचा आशीर्वाद लागेल. हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्ते, मैं नैना मनीष लाचूरे, नारी बहुउद्देशीय संस्थान दिग्रस आकांक्षा नगर दिग्रस से। मेरी संजय भाव राठौड़ जी से इतनी विनंती है कि ये जो दिग्रस की जो तालुका है इसमें 100 स्कूलें हैं, इसमें से सिर्फ 14 स्कूलों का ही कार्य मैडम को मिला है। मेरी ये विनंती है कि अगर आप पूरी 100 स्कूलों का कार्य अगर मैडम को देते हैं यूनिफॉर्म सिलने का, तो मैडम के जरिए मेरी सभी बहनों को बहुत मदद होंगी और सभी को घर बैठे रोज़गार उपलब्ध होगा। बस इसलिए आप मैडम को ऑर्डर दीजिए, इतनी ही विनंती है।